उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्यानंतर आता शरद पवार गटाचा नंबर आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत होती आणि ही चर्चा फक्त राजकीय वर्तुळात होत होती असं नाहीये, तर त्या दिशेनं काही पावलं टाकली जात आहेत हे सुद्धा दिसत होतं. म्हणजे शरद पवार गटाचे जवळपास 5 खासदार हे एकनाथ शिंदेच्या आणि त्या योगे अमित शहाच्या संपर्कात आहेत अशा बातम्या सुद्धा राजकीय मंडळीकडनं किंवा राजकीय सर्कलमधनं आमच्यापर्यंत पोहोचत होत्या आणि या बातम्यांचा सुगावा लागल्यामुळंच शरद पवार गटाला जर आपले खासदार वाचवायचे असतील तर आपण आता एकतर काँग्रेसमध्ये विलीन झालं पाहिजे किंवा भाजप सोबत गेलं पाहिजे, म्हणजे एनडीए मध्ये सामील झालं पाहिजे. या दोन्ही पैकी कोणती तरी एक गोष्ट केल्याशिवाय आपल्या पक्षाची फूट ही वाचणार नाही याचा अंदाज शरद पवारांना आला होता आणि त्यामुळे त्यांनी एकीकडे काँग्रेस सोबत विलिनीकरणाची चर्चा सुरू केली तर दुसरीकडे भाजप सोबत एनडीए मध्ये जाण्याची सुद्धा चर्चा सुरू केली. आता यामुळं पक्षामध्ये 2 गट पडलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. म्हणजे पक्षातल्या काही नेत्यांना काँग्रेस सोबत जावं असं वाटतं तर काही नेत्यांना भाजप सोबत एनडीए मध्ये जावं असं वाटतं. आता या दोन्हीकडच्या नेत्यांचं आर्ग्युमेंट काय आहे, म्हणजे काँग्रेसमध्ये ज्यांना जायचंय त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे आणि ज्यांना भाजप सोबत जावं असं वाटतं त्यांचं आर्ग्युमेंट काय आहे आणि यात शरद पवार नेमका काय निर्णय घेऊ शकतात, सोबतच काँग्रेसमध्ये विलिनीकरण करायला नेमके काय काय अडथळे आहेत किंवा काय काय प्रॉब्लेम आहेत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आज करणार आहेत. त्यामुळे आता शरद पवार काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेणार की भाजप सोबत एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घेणार याची उत्सुकता सगळ्या राजकीय विश्लेषकांमध्ये आणि सामान्य माणसांमध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. आता शरद पवारांच्या निर्णयाबद्दल असलेल्या उत्सुकतेमुळे शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं की त्यांनी भाजप सोबत एनडीए मध्ये जावं, यापैकी तुम्हाला नेमकं काय वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर एकनाथ शिंदेंनी अमित शहाच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आणि आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार फोडल्यानंतर पुढचा नंबर हा शरद पवार गटाचा आहे असं सगळीकडे बोललं जायला लागलं आणि त्या दृष्टीनं एकनाथ शिंदेंनी आणि अमित शहानी पावलं टाकायला सुद्धा सुरुवात केली. आता शरद पवारांना या संभाव्य पक्षफुटीचा सुगावा लागल्यामुळेच त्यांनी एकीकडे काँग्रेस सोबत विलिनीकरणाची बोलणी सुरू केली तर दुसरीकडे त्यांनी सुप्रिया सुळेंच्या माध्यमातून भाजप सोबत म्हणजे एनडीए मध्ये जाण्यासाठी सुद्धा बोलणी सुरू केली. यापैकी जिकडे चांगली डील मिळेल तिकडे शरद पवार जातील असं बोललं जातंय किंवा कुठे गेल्यानंतर काय फायदे होतील आणि कुठे गेल्यानंतर काय तोटे होतील याचा सगळा विचार करून ते निर्णय घेतील असंही सांगितलं जात आहे. पण सध्या शरद पवार गटामध्ये दोन्ही पैकी नेमकं कोणत्या बाजूला जायचं याबद्दल 2 गट पडलेत असं दिसतंय. आता एका गटाला वाटतं की काँग्रेस सोबत जावं आणि दुसऱ्या गटाला वाटतं की त्यांनी भाजप सोबत जावं. आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं असं वाटणाऱ्या गटाचं म्हणणं काय आहे आणि भाजप सोबत जावं असं वाटणाऱ्या गटाचं नेमकं म्हणणं काय आहे या दोन्ही गोष्टींची चर्चा आपण एक एक करून करू. तर आता यापैकी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं असं ज्या गटाला वाटतं त्या गटाचं म्हणणं काय ते आधी समजून घेऊ. तर काँग्रेसची आणि शरद पवार गटाची विचारधारा ही एकच आहे. आपण अनेक वर्ष आघाडीमध्ये एकत्रित सरकार चालवलेलं आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा एकंदरीतच राष्ट्रवादी असेल ही काँग्रेसमधून फुटून बाजूला आलेली आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये काहीतरी वैचारिक मतभेद आहेत असं अजिबात नाहीये. शरद पवारांच्या बाबतीमध्ये काँग्रेसमध्ये न्याय होत नव्हता म्हणून आम्ही बाजूला झालो अशी शरद पवारांची कायमच भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळं शरद पवार गटाला काँग्रेस सोबत जुळवून घेणं हे अजिबात अवघड नाहीये. म्हणजे विचारधारेच्या पातळीवर ते एकच आहेत. त्यामुळं आपण एकत्रित राजकारण करू शकतो किंवा विचारधारेची लाईन न बदलता आपण एकत्रित येऊन भाजपला टक्कर देऊ शकतो असं या लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे विचारधारेची लाईन न बदलता आपण एकत्रित काम करू शकतो आणि ते काम करणं आपल्याला सोपं जाईल असं या गटाचं म्हणणं आहे. आता काँग्रेसमध्ये आपण विलिनीकरण करावं असं म्हणणाऱ्या गटाचा दुसरा आर्ग्युमेंटचा मुद्दा असतो तो म्हणजे काँग्रेस सोबत आपण एवढे दिवस आघाडीचं सरकार चालवलं, म्हणजे आपण निवडणुका सुद्धा एकत्रित लढल्या आणि त्यामुळं वर्षानुवर्ष काँग्रेसचे जे स्ट्रॉंग होल्ड आहेत त्यापेक्षा आपले स्ट्रॉंग होल्ड हे वेगळे निर्माण झाले. म्हणजे जागा वाटपामध्ये आपल्या जागा सेग्रिगेट झालेल्या होत्या
त्यामुळं काँग्रेसचे स्ट्रॉंग होल्ड आणि आपले स्ट्रॉंग होल्ड हे राज्यामध्ये वेगवेगळे आहेत किंवा ते मतदारसंघ वेगवेगळे आहेत. त्यामुळे आपण काँग्रेसमध्ये जर गेलो तरी आपल्या नेत्यांना किंवा कार्यकर्त्यांना नीटपणे अकोमोडेट करून घेता येईल असं या गटाचं म्हणणं आहे, किंवा तिथं क्लॅशेस होणार नाही, जागा वाटपामध्ये क्लॅशेस होणार नाही असं या गटाचं म्हणणं आहे. याशिवाय नरेंद्र मोदींची आणि भाजपची लोकांमधली जी प्रतिमा होती ती आता उतरणीला लागली आहे आणि दुसरीकडे राहुल गांधींची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्यामुळं भविष्यातल्या राजकारणाचा विचार केला तर आपल्याला काँग्रेसमध्ये सत्ता मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत असं या नेत्यांना वाटतं. म्हणजे आता जरी भाजप स्ट्रॉंग असण्याचा काळ असला तरी ही भाजपचा हा पीक पॉइंट आहे आणि इथून भाजप आता उतरणीला लागेल असं या नेत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण उगवत्या सूर्याकडे जावं आणि ते आपल्या विचारधारेला आणि पुढच्या राजकारणाला सुद्धा सुटेबल असेल असं या नेत्यांचं म्हणणं आहे. आता हे झालं शरद पवार गटामधल्या काँग्रेसमध्ये विलिनीकरण करावं असं म्हणणाऱ्या नेत्यांचं म्हणणं. पण जो प्रस्ताव शरद पवार गटानं काँग्रेस समोर ठेवलाय त्या प्रस्तावामध्ये काही अडचणी आहेत किंवा दोन्हीमध्ये क्लॅश पॉइंट आहे. म्हणजे काही मुद्दे हे शरद पवारांना मान्य नाहीत तर काही मुद्दे हे काँग्रेसला मान्य नाहीत. आणि ह्या मान्य नसणाऱ्या मुद्द्यामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे गौतम अदानी यांचा. म्हणजे शरद पवारांचे गौतम अदानींशी अतिशय चांगले संबंध आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे गौतम अदानी हे कायम बारामतीत येत असतात किंवा रोहित पवार त्यांची गाडी चालवताना सुद्धा आपल्याला दिसत असतात आणि यावरून गौतम अदानींचे आणि पवार कुटुंबियांचे अतिशय कौटुंबिक पातळीवरचे सुद्धा संबंध आहेत असं आपल्याला एकंदरीत दिसत असतं. आणि दुसरीकडे राहुल गांधी हे क्रोनी कॅपिटलिझमच्या म्हणजे अदानी अंबानींच्या विरोधात रान उठवत असतात आणि अदानी अंबानी हे भाजपला निवडणुका लढवण्यासाठी पैसे देतात आणि त्या बदल्यात नरेंद्र मोदींनी अदानी आणि अंबानींकडे आपला देश गहाण ठेवलाय. म्हणजे सगळे एअरपोर्ट त्यांना दिले, कोळशाच्या खाणी दिल्या किंवा वेगवेगळ्या खनिजांच्या खाणी दिल्या, सगळी बंदरं दिली आणि या सगळ्या गोष्टी अदानींना देऊन त्या बदल्यात भाजप अदानी अंबानींकडून निवडणुका लढवण्यासाठी निधी मिळवतं. ही गोष्ट राहुल गांधी कायम बोलत आलेत. म्हणजे नरेंद्र मोदी हे फक्त त्यांच्या मित्रांचा विकास करतायत हे राहुल गांधींचं अतिशय स्ट्रॉंग नरेटिव्ह आहे आणि ते नरेटिव्ह ते प्रत्येक वेळी पुढे घेऊन जात असतात. आणि नरेंद्र मोदींच्या विरोधातली ती जी मोर्चेबांधणी ते करतायत त्या मोर्चेबांधणी मधला अदानी विरोध हा सगळ्यात मोठा प्लॅंक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे शरद पवारांची अदानींसोबत असलेली जवळीक ही राहुल गांधींना त्यांच्या विलिनीकरणानंतरची अडचण वाटते हा सुद्धा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. आणि त्यामुळे शरद पवार त्यांची अदानीशी असलेली ही जवळीक घेऊन काँग्रेसमध्ये विलीन झाले तर काँग्रेसच्या नरेटिव्हला खूप मोठा डेंट पडू शकतो असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं या गोष्टीवर शरद पवारांना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आता राहुल गांधींचा दुसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचा ताबा कोणाकडे असेल या मुद्द्यावरून. म्हणजे शरद पवार गट हा काँग्रेसमध्ये विलीन होईल पण शरद पवार गटाच्या नेत्यांच्या हातीच महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा ताबा असावा असं शरद पवारांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं तसं प्रपोजल आहे. पण शरद पवारांच्या ताब्यात महाराष्ट्रातली काँग्रेस द्यायला राहुल गांधी हे तयार नाहीयेत असं दिसतंय. त्यामुळे तुम्हाला जर काँग्रेसमध्ये यायचं असेल तर विनाअट या किंवा विचारधारेच्या मुद्द्यावर या आणि भाजपच्या विरोधातलं जे नरेटिव्ह आहे ते स्ट्रॉंग करण्यासाठी या असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं शरद पवारांना काँग्रेसमध्ये विलीन करून घ्यायला राहुल गांधी हे तितकेसे अनुकूल नाहीयेत असं बोललं जात आहे. आता हे झालं काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याबद्दल किंवा त्यामध्ये असलेल्या अडचणींबद्दल. पण शरद पवार गटामध्ये दुसरा एक गट आहे ज्या गटाचं म्हणणं आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. आता भाजपसोबत जाण्याची कारणं काय आहेत तर तीच घिसीपिटी कारणं. म्हणजे आम्हाला निधी मिळत नाही किंवा आम्ही सध्या खासदार आहेत तर आम्ही आमच्या मतदारसंघात निधी आणू शकतो किंवा त्या योग्य आम्ही पुढच्या निवडणुकांमध्ये मतं मागू शकतो. आणि भाजपचा उतरणीचा काळ जरी सुरू झाला असला तरीही आणखी काही वर्ष भाजप सत्तेमध्ये असणार आहे आणि त्यामुळं सत्तेच्या वळचणीला गेल्यानंतर सत्तेचे सगळे लाभ हे आपल्याला मिळू शकतात. शिवाय चौकशांपासूनचं जे संरक्षण आहे ते संरक्षण सुद्धा आपल्याला मिळू शकतं. म्हणजे शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांचे कारखाने आहेत किंवा सहकारी संस्था आहेत आणि त्यावर ईडीची किंवा इन्कम टॅक्सची नजर आहे आणि त्यामुळं अमित शहानी ईडीच्या किंवा इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चौकशा लावून आपल्याला त्रास देऊ नये आणि आपल्या संस्था आपले किल्ले हे शाबूत राहावेत
असं ज्या लोकांना वाटतं ते लोक भाजपसोबत जायला अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, अशी माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. या व्यतिरिक्त आपला पक्ष जर भाजपसोबत गेला तर आपल्याला सत्तेचे लाभ सुद्धा मिळू शकतात. म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होऊ शकतात किंवा जयंत पाटलांसारखे नेते किंवा आणखी एखाद दोन हे राज्यात सुद्धा मंत्री होऊ शकतात आणि त्या योगे आपली कामं होऊ शकतात आणि आपल्याला सत्तेचा लाभ मिळू शकतो, असं शरद पवार गटातल्या अनेक नेत्यांचं आणि विशेषतः शरद पवार गटाच्या खासदारांचं आणि आमदारांचं म्हणणं आहे, असं मला त्यांच्याच पक्षातल्या काही सूत्रांकडून समजलंय. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा निर्णय घ्यावा की त्यांनी भाजपसोबत एनडीए मध्ये जाण्याचा निर्णय घ्यावा, यापैकी नेमकं काय करावं असं तुम्हाला वाटतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.